आदरणीय महापौर नीताताई ठाकरे, माननीय उपमहापौर, आपल्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन, या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमदार संजय बेंडे, परिणय फुके, माजी आमदार अनिल सोले, आपले सर्व सन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक, आपले कमिशनर आणि सर्व अधिकारीगण आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, गेल्या अनेक दिवसापासून अंबाझरी तलावातल्या जलपरीचा विषय विशेषतः जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता. याबद्दल नागरिकांची नाराजी पण होती. या नाराजीमुळेच लोकप्रतिनिधी म्हणून परिणय फुके आणि संजय बेंडे यांनी विधानमंडळात त्याच्यावर प्रश्नही विचारला होता. पण आज हे सगळं बघितल्यानंतर खरोखर मनाला अतिशय आनंद झाला, कारण मी पण याच्या आधी बघून गेलो. आणि आज अतिशय उत्तम आणि चांगलं काम महानगरपालिकेने केलं, याबद्दल महानगरपालिकेचं, माननीय महापौरांचं, माननीय उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन शिवानी दाणे आणि आपले उत्तम प्रशासक आदरणीय इटनकर साहेब, या सगळ्यांना आणि अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी जिल्हाधिकाऱ्यांचं नाव घ्यायला विसरलो, ते पण उपस्थित आहेत. हां साहेब, या समस्याचं मूळ जे आहे ते अंबाझरी तलावात येणारं दूषित पाणी आहे. आणि ते पाणी वाडी नगरपालिकेचं आणि विशेषतः MIDCचं पाणी या ठिकाणी येतं. ते जर पूर्णपणे थांबलं नाही तर पुन्हा जलपरी वाढण्याची शक्यता आहे. आत्ताच मला सांगितलं की आपला जो ETP आहे वाडीचा, तो जवळपास पूर्ण झालेला आहे. त्यात अनेक अडचणी होत्या. हां, 15 डिसेंबरला तो चालू होणार आहे, सप्टेंबर. पण एक काम करा की जेवढे आपले ETP आहेत त्यांना निरीला सांगून त्यांची रोज जे पाणी डिस्चार्जची COD BOD लेवलचे रिपोर्ट तुम्ही मागवा. कारण अनेक वेळा हे पाणी शुद्ध होत नाही आणि तसंच सोडून दिलं जातं. परंतु आज इतका सुंदर तलाव दिसतो, असा तलाव राहिला ते नागपूरचा वैभव आहे. इतिहास खूप मोठा आहे. या तलावामध्ये ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे अनेक लोकांनी आरोप केले. शंकरनगरमध्ये, रामदासपेठमध्ये, वर्मा लेआउटमध्ये पाणी शिरलं. सिमेंट कॉन्क्रीट रोडमुळे हे पाणी शिरलं असाही आरोप काही लोकांनी केला. त्यानंतर स्केटिंग रिंग जी होती ती आपण दुरुस्त केली. माझ्या काळात ती झाली होती. श्रीनिवास पाटील अध्यक्ष होते, चिकाटे साहेब होते चीफ इंजिनियर. त्यांना मी बार्सेलोनाला पाठवलं होतं. त्या ठिकाणी स्केटिंग रिंग करण्यामध्ये थोडी जागा कमी पडली. त्याचा पिलरही पण नाग नदीच्या याच्यात आला होता, तोही काढला आपण. विशेषतः पंचशील चौकातला ब्रिज कोलॅप्स झाला. तो ब्रिज हा जो आपला ब्रिज बनलेला आहे आपल्या इथून अंबाझरीवरून जाणारा महाराज बागेकडे, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याच्यात ॲड करून NHAI कडनं तो बांधून घेतला. त्यानंतर आपण नागनदीवर काम केल्यानंतर महानगरपालिकेने इथे उत्तम ब्रिज बांधला विवेकानंद स्मारकाच्या तिथे. तेही कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम केलं. बहुतेक मला वाटते प्रफुल्ल देशमुखनी केलं. आणि त्यानंतर आपण हल्दीरामचं जे प्रोजेक्ट होतं, जे मेट्रोला जागा दिली, ती तोडायला लावली. आणि त्यानंतर तो फ्लो अखंड झाला. आणि आता यावर्षी एवढा पाऊसही येऊनही कोणाच्याही घरात पाणी शिरलं नाही. या 2 वर्षापूर्वी महालक्ष्मी सगळ्या पाण्यात गेल्या, गणपती पाण्यात गेला होता. आता कुठेही सिमेंट कॉन्क्रीट रोडला ते कारण नव्हतं. आणि आता नागनदीचं काम सुरू झालेलं आहे. या अंबाझरीच्या तलावाच्या भोवतीची जागा आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आताचे अधिकारी यांचा काही दोष नाही. हां, परिणामी मला आत्ता सांगितलं की त्याचा मागचा भाग आहे तेथे बायोडायव्हर्सिटीचं उत्तम काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे पक्षी यायला लागले. पण त्याचबरोबर मी फॉरेस्टला सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना ही जागा द्यायला लावली सगळी. ज्या रीतीनं हा वाडीचा हिंगण्याकडे जाणारा रोड आहे, पण त्याच्यावर हे लोकांनी जागा विकल्या
अनेक लोकांनी घरं बांधली आणि सगळ्यात दुर्भाग्य म्हणजे जी जागा झाडं लावायला दिली ते सगळे मार्गदर्शन करणाऱ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी झाडं लावणाऱ्या जागेवर आपली बिल्डिंग पण बांधली, FDCMची ती. त्यामुळे मी नेहमी म्हणायचो की याला बाजूला झाडं लावायची आपल्याला. पण आता अंबाझरीमध्ये नागनदीचाही प्रकल्प सुरू झालेला आहे आणि माझं स्वप्न होतं की एका वेळी इथून नावेत बसून आपण आंबोऱ्यापर्यंत जाऊ शकलो पाहिजे. कठीण आहे पण असंभव नाही आहे, वेळ लागेल पण ते होऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की MIDCचं दूषित पाणी आणि विशेषतः वाढीचं हे येणार नाही याची जबाबदारी आपण जी घेतली आहे ती जर पूर्ण पार पडली तर या ठिकाणी जलपरी काही तयार होणार नाही. मधल्या काळात जलपरी जेव्हा तयार झाली तेव्हा चंद्रपूरच्या एक महिला माझ्याकडे आल्या. त्यांनी त्याच्या पर्सेस तयार केल्या, निरनिराळ्या वस्तू तयार केल्या, फ्लॉवर पॉट तयार केले. त्यांना मी आयुक्तांना सांगून आपल्या स्मार्ट सिटीमध्ये पारडीला जागा द्यायला लावली आणि त्यांनी महिलांना ट्रेनिंग पण दिलं. ही जलपरी आहे, याच्यातून आपण बायो CNG पण तयार करू शकतो. त्यामुळे मला आनंद आहे की एक अतिशय उत्तम पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम सोल्युशन महानगरपालिकेने काढलं आणि याकरता महापौर, आयुक्त, स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन, उपमहापौर, सगळे संबंधित नगरसेवक यांना मी धन्यवाद देतो. महानगरपालिकेने अनेक भारतीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर एक उत्तम प्रोजेक्ट केला, तो आता यशस्वी झाला. आणि तो प्रोजेक्ट म्हणजे विशेषतः भांडेवाडीला जो कचरा यायचा त्या कचऱ्यामधून ऑर्गॅनिक वेस्ट सॅग्रिगेट करणं आणि सॅग्रिगेट केल्यानंतर त्यातून बायो CNG तयार करणं. मला सांगताना अतिशय आनंद आहे की 28 टन पर डे बायो CNG म्हणजे नागपुरातल्या 30,000 गाड्या म्हणजे 4 व्हीलर आता या CNGवर फिरू शकतात. मी आत्ताच विनंती केली महापौरांनाही करतो, आयुक्तांनाही करतो की महानगरपालिकेत पेट्रोल आणि डिझेलवरची एकही गाडी ठेवू नका. सगळ्या गाड्या अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर आणा, जेणेकरून पर्यावरणाच्या दृष्टीने पोल्युशन नागपूरचं कमी व्हायला खूप मोठी मदत मिळेल. त्याचबरोबर आपण जो प्लास्टिक निघतं, कारण मी पण पर्यावरणवादी असल्यामुळे सतत यात काम करत असतो, मी ते प्लॅस्टिकमधून एक क्रूड ऑइल तयार केलं आणि त्याचा एक मद्रासमधले सायंटिस्ट आले आणि त्याचा प्रयोग मी केला आणि आता हे सगळं प्लास्टिक गोळा करून 5,000 लिटर हे इंडस्ट्रीयल ऑइल तयार होतं आणि ते ऑइल आता MIDCच्या आणि अनेक फॅक्टरी विकत घेतात. MSCBला पण जायला लागलं आणि आता प्लास्टिक पण सगळ्या शहरातलं समूळ नष्ट करण्याचं काम करणारी टेक्नॉलॉजी सुरू झाली. आज आपल्याला भांडेवाडीमध्ये आपण जे खत तयार करतो ते खत खूप महत्त्वाचं आहे, ऑर्गॅनिक खत आहे. मी शेतीमध्ये काम करतो त्यामुळे मला त्याचं विशेष महत्त्व आहे. त्या खतामध्ये मी खूप प्रयोग केले आणि आता आमच्याकडे एवढं सुंदर आहे की आता 25,000 टन खत तयार होतं. परवा मौद्याला रिलायन्सचा प्लांट आहे, तनसापासून CNG तयार करायचा, त्यांचं 4,000 टन सगळं खत विकत घेतलं आणि आमच्याकडे प्रेस मड स्पेंट वॉशचं खतात कल्चर ॲड केलं आणि त्यातून एवढं सुंदर ऑर्गॅनिक खत तयार झालं आहे की ज्याच्यामुळे मला एका एकरमध्ये 15 टन तुरी झाल्या, 88 टन ऊस झाला आणि आता ते पॉप्युलर झालं. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांनी केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडचा उपयोग न करता ऑर्गॅनिक फ्रूट्स, व्हेजिटेबल आणि अन्नधान्य घातलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. याचा मी आमच्या ॲग्रोव्हिजनतर्फे आम्ही प्रचार करतो. तर 3 दुकानंही नागपुरात सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचं संमेलन पण झालं की जेणेकरून हा विषयुक्त हे सगळं रासायनिक खतं आणि इन्सेक्टिसाईड आहे यापासून आपल्याला शुद्ध भाजीपाला मिळावा. खरं म्हणजे आपण एक छोट्या प्रयत्नातून नागपूर स्वच्छ होणार आहे. 24 तास पाणी देणारी योजना राबवणारं शहर केवळ नागपूर आहे. गेल्या 15 वर्षात कुठेही मोर्चा नाही निघाला. कचऱ्यापासून खत करण्याकरता नेदरलँडची टेक्नॉलॉजी आपण आणली. एक राधाकृष्णन नावाचे कमिशनर होते,
त्यांनी मला मी समजून सांगितले टेक्नॉलॉजी घ्या, तर त्यांनी मला असं त्यांना जरूर बोलवा एकदा. ते म्हणाले मी शर्यत लावतो की या ठिकाणी हा प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही. मी म्हणलं ठीक आहे, तुमची माझी शर्यत लागली, आपण तुम्ही मी जिंकलो तर भाऊ काय करायचं, तुम्ही हारले तर काय करू आपण ठरवूया, पण त्यांना एकदा बोलवा. त्यांनी जिद्द केली आणि आपण हा प्रकल्प यशस्वी केला. अर्थात राधाकृष्णन चांगले अधिकारी आहे, त्यांच्या माझे चांगले संबंध आहे, पण काही ठिकाणी विजन आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत मतभिन्नता असू शकते. आज तो प्रकल्प यशस्वी, ते खातेही तयार झालं, प्लास्टिक पण आलं आणि आता नागपूर कचरा मुक्त स्वच्छ नागपूर होणार आहे. दोन गोष्टी महापौरांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आता आपण नागपूरला जसं तुम्ही आज इथे म्हटलं तसं नागपूरला बर्ड पार्क तयार केला, त्याची फर्स्ट फेज पूर्ण झाली. नाही तुमचा नाही, एक वर्धा रोडलाही तयार केला आणि तिथे आता अशफाक म्हणून आर्किटेक्ट आहे, त्यांनी मोठं डिझाईन केलं, त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटने 24 कोटी रुपये दिले आणि जगातून मोठे मोठे प्राणी त्याच्यातले पक्षी येणार आहेत आणि त्या जाळीमधून तुम्ही आतमध्ये जेव्हा जाल तेव्हा पक्षी तुमच्या खांद्यावर बसणार आहे आणि तिथे ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे. तिथे हबीब खाननी सुंदर एक डिझाईन केलेलं फुटओव्हर ब्रिज आहे. आता NHAने भारतात सगळ्या ठिकाणी तसं बांधायचं ठरवलं, खूप सुंदर आहे आणि त्या ठिकाणी तलाव आहे, तिथे पक्षी यायला लागले आहेत. तर त्या बर्ड पार्कमध्ये हेही देशातलं पहिलं आहे. आणि आता इथे वॉटर स्पोर्ट्समध्ये ज्यावेळी कलेक्टर होते इटनकर साहेब, तेव्हा मी हायवरक्राफ्ट आणायचा निर्णय घेतला, ठरलं, त्याला ऑर्डर दिला, पण IAS अधिकाऱ्यांच्या समोर चालत नाही कारण तेच हुशार असतात. त्याच्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपीज फ्लक्च्युएट झाला, त्यामुळे त्याची किंमत वाढली आणि त्या अधिकाऱ्यांनी ही कॉस्ट वाढली तर त्याला डॉलरच्या रुपीज आपल्या हातात नसतं आणि म्हणून त्यांनी त्याला मान्य शेवटपर्यंत 100 वेळा सांगून मान्यता दिली नाही. इटनकरही कंटाळले, मी कंटाळले, ते पैसे मंजूर होऊन पडले आहेत. ते रशियातून आणायचं होतं. हे हायवरक्राफ्ट म्हणजे पाण्यापासून 1.5 फूट वरती विमानासारखं ते धावतं आणि ते आम्ही अंबोराला आणलं होतं. पण आत्ता ते म्हणाले की हायवरक्राफ्ट आणि एक अँटनी नावाचे आहेत. मी शिपिंग मंत्री होतो, केरळमध्ये आहेत. तुम्ही जर कोणी स्वित्झर्लंडला गेलं, तिथे इंटरलाकन नावाचं शहर आहे, तुमचे गेले असतील अनेक लोक. तिथे एक असाच तलाव आहे आणि त्या तलावावर एक बोट सुटते संध्याकाळी 6ला. त्याला भारताचा झेंडा असतो. त्या दिवशी डिनर इंडियन मिळतं. मग एक दिवस चायनाचा झेंडा असतो, त्यावेळेला चायनीज जेवण मिळतं. संगीत नृत्य 300-400 लोक त्या बोटीत फिरतात आणि मग जेवण करतात, संगीताचा आनंद घेतात. अशा प्रकारची एक डायनिंग बोट आहे. दुसरं वॉटर स्पोर्ट्स आहे. आत्ता आपण बघितलं केरळमध्ये आत्ता ज्या बोटीने या लोकांनी केलं, अशा स्पर्धा होतात, त्या वर्ल्ड लेवलवर पोहोचल्यात. आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात याचं ट्रेनिंग असणारी मुलं, आत्ताच फुके साहेबांनी सांगितलं की त्यांनी आणून आपल्याही मुलांना आपण शिकवता येईल. आणि इथे आपण अनेक पाण्याच्या स्पोर्ट करता मी महापौरांना आणि कमिशनर साहेबांना अशी विनंती करीन की मी तुम्हाला लिस्ट देतो. पहिल्यांदी आपल्या इथे या टोकावरून त्या टोकापर्यंत जायला मी परिणयलाही सुचवलं होतं. ती हे असते काय, डिप लाईनिंग. ते एक अशा पूर्ण बांधायचं आणि इथून निघालं की तिकडे झुर करत जातं, ते तिकडनं इकडे इकडनं तिकडे. असे अनेक प्रयोग आहेत. तर याच्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सगळी काळजी घेऊन नागपुरात वॉटर स्पोर्ट आणि वॉटर स्पोर्ट्स रिलेटेड ॲडव्हेंचर स्पोर्ट सुरू करण्यामध्ये आपण जरूर पुढाकार घ्यायला. पैसे कमी लागतील, फक्त परवानग्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर लोक BOTत पण करतील. माझं एक स्वप्न होतं की अंबाझरी तलावात विमान उतरलं पाहिजे. माझं अर्ध पूर्ण झालं. मी विमानात बसून मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर समुद्रात उतरलो आणि समुद्रातून उडलो आणि मग ते विमान मोदींनी मला सांगितलं मलाही जायचं आहे. त्यांच्या ऑफिसने ऑब्जेक्शन घेतलं कारण ते सिंगल इंजिन होतं. तर मी म्हटलं असं असं म्हणतात, तर ते म्हणलं कायदे की बात आप कब से करने लगे म्हणे. आप तो कायदा तोडने वाले हो. म्हटलं तोडो, कोई फरक नाही पडता. आणि मोदीजी त्यावेळी आपल्या साबरमतीच्या रिव्हरफ्रंट उडाले आणि सरदार सरोवर गेले. त्या विमानाची किंमत
तशी जास्त आहे. पण मी माझ्या एका मित्राला मागे लागून त्याची पॉलिसी ठरवली आपल्या इकडे, आणि आता 100 विमानं स्पाइस जेटवाले घेणार आहेत. माझे मित्र आहेत, त्यांनी ते होलसेल सौदा केल्यामुळे 18 कोटीचं विमान आहे, तसं ते 27-28 कोटीचं आहे. परिणय फुकेला म्हटलं की तुम्ही घ्या आणि इथून डायरेक्ट आंबोऱ्यात उतरता येईल. आंबोऱ्याहून डायरेक्ट तिकडे कुठेही उतरता येईल, पाण्यात किंचित उतरता येईल. ते आशिष जयस्वालांनी पण याच्या मागे लागले होते. आणि म्हणून पाण्यात उतरणारं विमान, हॅवरक्राफ्ट, बोट्स आणि याच्याकरता सगळे सेफ्टी मेजर्स घेऊन नागपूर हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र व्हावं अशी महापौरांची इच्छा आहे. एकदा आपण प्री बीड कॉन्फरन्सला सगळ्या टेक्नॉलॉजीवाल्यांचं प्रेझेंटेशन घेऊ, त्यांच्या सगळ्यांना बोलवू, आणि नंतर आपण जर या ठिकाणी केलं तर नागपूरच्या जनतेचा आनंद अजून मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. नागनदीच्या कामाला आता सुरुवात होते आहे. परवाच माझ्याकडे मिटिंग झाली. अनेक गोष्टीमध्ये आपण आता नागनदीच्या बाबतीतही आपल्याला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आहे. लोक दोन्ही बाजूने तबला डबल ढोलकी वाजवतात, मीडियावाले वाजवतात आणि इन्फ्लुएन्सरही वाजवतात. केलं नाही तर केलं नाही म्हणतात, आणि केलं तर हे काम ते काम म्हणून तिकडनंही लिहितात. त्यामुळे त्यांचं काम त्यांना करू दिलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, आमची काही नाराजी नाही आहे. पण जे हिताचं आहे ते झालं पाहिजे. आणि म्हणून महापालिकेला मी आत्ता परवा शिवानी दाणीला एक सांगितलं की लोक तुझं लक्षात ठेवतील, 1 वर्षाचाच कालावधी आहे, तो लंडन स्ट्रीटमध्ये तू एक नाना पार्क डिझाईन कर. तिने ऑफिस कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, बहुतेक त्यांनी डिझाईन केलेला आहे. आणि एक 10 वर्षाच्या खालच्या मुलांकरताच पार्क, त्याच्यावरती कोणाला जाता येणार नाही, असा एक पार्क तयार कर की तिथे मुलं खेळली पाहिजे. आणि स्पोर्ट्समध्ये आता असं आहे की माझी नात ती जिम्नॅस्टिकला जाते, तर 500-600 मुली त्या जिम्नॅस्टिकच शिकतात. तर जिम्नॅस्टिकचंच एकच पाहिजे, एक केवळ आपण आपल्या इथे ज्या स्केटिंग रिंग आहेत त्याचेच ग्राउंड तयार करू, काही कबड्डी किंवा खो खोचेच तयार करू, कारण आपले ग्राउंड एवढे मोठे नाही आहेत. आणि आता कलेक्टर साहेब आणि कमिशनर साहेबांनी आपल्याला 180 एकर जागा जी आहे, जी आपण पूर्व नागपूरला मोठं स्पोर्ट्सचं एक करतो आहे साईचं, त्याची जागा आता जवळपास क्लिअर करत आणली आहे. म्हणजे माझी कल्पना आहे की आपल्या शहरात कमीत कमी 400 ग्राउंड आपल्याला खेळायची करायची आहेत. आणि मी स्वतःही इंटरेस्ट घेतला, मी 4 क्लब तयार करायच्या मागे लागलो आहे. एका क्लबवर 2000 मुलं खेळतील रोज, आणि तेही स्वस्तात. 25 स्विमिंग टँक झाले पाहिजे. मी सगळ्या योजना तयार केल्या, आणि तुम्हाला माहीत आहे की मी जे बोलतो ते बहुतेक होतेच. हां, आणि आता आहेच मिटिंग, वाठोड्याची मान्यता झाली. मी सिमेंट कॉन्क्रीट रोड पण त्याला करून मान्यता देऊन दिली CRF-मधून. त्यामुळे आपल्या शहरातली 1 लाख मुलं संध्याकाळी मैदानावर खेळली पाहिजे. आपल्या शहरातली 1 लाख लोक बगीच्यामध्ये गेली पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत रिटायर्ड झालेले, त्यांना प्रत्येक नगरसेवकांनी त्यांच्या विरंगुळ्याकरताही पार्क तयार केला पाहिजे. म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, किंवा या निमित्ताने या इकडे या समोर, या सगळ्यांकरता या छोट्या छोट्या गोष्टीतून सुखांक वाढतो, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. आणि नागपूरच्या जनतेचा सुखांक वाढवणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. स्वच्छ नागपूर, प्रदूषणमुक्त नागपूर, आणि या नागपूरमध्ये पर्यटनाचा आनंद मिळेल सगळ्यांना. आणि ह्या सगळ्या सोयी अतिशय सवलतीच्या दरात उपलब्ध झाल्या पाहिजे. मी जेवढे स्विमिंग टँक करणार आहे, हेल्थ क्लब करणार, त्याला सांगितलं 500 रुपयात गेला, गरीबाचा मुलगा स्विमिंग टँकमध्ये रोज जाऊ शकला पाहिजे. त्या क्लबसारखी फी नाही पाहिजे. त्यामुळे आपण खूप चांगली योजना तयार केली, आणि आज महानगरपालिकेने आपल्या सर्व नागरिकांना आनंद देणारा हा प्रकल्प आज यशस्वी केला. अशाच प्रकारे फक्त एक भीती होती मी जेव्हा आलो तेव्हा, की या कार्यक्रमाला यायच्या आधी की पुन्हा घाणपाणी येत राहील, पुन्हा जलपर्णी पुन्हा वाढेल, आणि वर्तमान तसं गडकरी आले, उद्घाटन झालं, आणि पुन्हा हे वाढली. म्हणजे हे होता कामा नये. आता याची जबाबदारी आयुक्त साहेबांची आणि कलेक्टरची आहे. आणि ते जर घाणपाणी नाही बंद झालं तर आपण कारवाई करा, MIDC असेल त्याच्यावर करा, कोणावरही करा. कायदेशीररित्या या शहरातलं एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्याकरता कोणाचीही मुरवत करायचं काही कारण नाही. आणि म्हणून मला
पुन्हा एकदा आज एक चांगली सुरुवात महापौरांनी, स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन आहेत, त्यांनी या प्रकल्पात विशेष लक्ष घातलं आणि हा प्रकल्प यशस्वी केला. आयुक्तांनी ओनरशिप देऊन याच्या मागे लागून जिल्हाधिकारी असताना त्यातून पैसे दिले आणि त्यातून हा लोकांच्या आकर्षणाचं असणारा ऐतिहासिक तलाव आता एक सुंदर बनण्याचा झाला. एक अजून माझी विनंती आहे, मी मागे लागून इथेच बाजूला लाईट अँड साऊंड शो विवेकानंदांवरचा इथे चालू केलेला आहे. त्याला महानगरपालिकेच्या शाळेच्या मुलांनी तो बघायला यावा. नाही, लाईट अँड साऊंड शो आहे इथे, NITच्या अधीन आहे तो. तर त्यांना जरूर तुम्ही तुमच्या मुलांना पाठवा. आणि दुसरं, यावेळी सुरेश भट सभागृह तुमचं आहे, तिथे आपण राष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव घ्या. मी तुम्हाला फुकटात सिनेमे आणून देईन, ती सिस्टीम उभी करून देईन आणि एअर कंडिशन हॉलमध्ये झोपडपट्टीतल्या गरीब मुलांना छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, सगळी जी चांगली चांगली सिनेमे आहेत रोज सकाळी दुपारी 4-5 वाजेपर्यंत हे बघता येतील. तर अशा प्रकारचा एक चित्रपट महोत्सव पण तुम्ही करा, त्यालाही पण सगळं सहकार्य करतील. परवा सुरेश भट सभागृहात पण मी गेलो होतो. खाली आता रिपेअर करायची बरीच गरज आहे, पण खाली एक हॉल चांगला झाला आहे, तिथे आर्ट गॅलरी तयार झाली आहे. चित्रपट महोत्सव घेतलाय बजेटमध्ये, घेतला ना, त्याला फुकटच केलं, काही करत नाही पैशाची. सांस्कृतिक महोत्सव खासदार समितीकडनं मी तुम्हाला स्पॉन्सर करून देईल. तर तुम्ही रोज हजारो मुलं जर शिवाजी महाराजांचा हिपशेतीचा इतिहास त्या मुलांना माहिती होईल. असे नवीन नवीन उपक्रम आपण जरूर करा. पुन्हा एकदा आपल्या नागपूरच्या जनतेच्या वतीने मी नागपूर महानगरपालिकेचं, मान्य महापौरांचं, उपमहापौरांचं, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत त्यांचं, आणि विशेषतः हे चांगली गोष्ट केली, आपलं जरी सरकार असेल तरी आवाज उचलला पाहिजे. आपण जनतेशी प्रामाणिक आहोत, जनता आपली मालिक आहे. त्यामुळे आपल्याही पक्षाचं सरकार असेल तरी असेंब्लीत प्रश्न उचलण्याचं उत्तम काम परिणय फुके आणि संजय बेंडे यांनी केलं. त्यांनाही धन्यवाद देतो की आवाज उचलला पाहिजे जनतेकरता. आणि आयुक्तांनी या प्रश्नात सोडवण्यात महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांना ज्यांनी मशीन दिलं त्या मॅडम आल्या होत्या, त्यांचं, सगळे कर्मचारी, महानगरपालिकेचे अधिकारी, NGO, सामाजिक संघटना, या भागातले सगळे नगरसेवक, या सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आता लक्ष थोडं तेलंगखेडी तलावाकडे पण, हां, आणि या भागातला नगरसेवक योगेश पाचपोर माझ्याकडे हे साफसफाई करायला 3-4 वेळा निवेदन म्हणजे होत नाही रे म्हटलंय काम. कुठं होईल, कुठून जलपरी जाईल, नाही म्हणे होईल. माझा याच्यावर विश्वास नव्हता, मी कबूल करतो, पण आज प्रत्यक्ष बघितल्यावर हे काम झालं, त्याचा मलाही आनंद आहे. योगेश पाचपोरचे पण मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. राष्ट्रीय नौकानयन स्पर्धा घ्यावी अशी महापौरांची इच्छा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला इथे टीम तयार करावं लागतील. आपण नक्की त्याच्यात पुढाकार घेऊ. खूप खूप धन्यवाद.